सोनम वांगचुक यांचं आंदोलनात दडपण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलंय, काय सांगा? हे जे आंदोलन आहे, सन्माननीय सोनम वांगचुक हे 20 दिवस उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आवाज त्यांचा व्यक्तिगत नाही आहे, तो भारतातील जनतेचा आवाज आहे, युवकांचा आवाज आहे, ज्यांच्या परीक्षांमुळे हालहाल झालेल्या कुटुंबांचा आवाज आहे, त्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे आणि तो आवाज केंद्र सरकारला ऐकू येत नाही, हे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे। सर हिंदी में बताइए, सोनम वांगचुक के आंदोलन को वहाँ खत्म कर दिया है? अभी ये सोनम वांगचुक जी का जो अनशन था, वो आवाज था, ये भारतीय जनता का था, युवकों का था, हमारे जो स्टूडेंट है, विद्यार्थी, उनका था, उनके कुटुंबियों का था। और वो जो आवाज था वो दिल्ली के केंद्र स्थानीय है जो सरकार, उनको सुनाई नहीं देता। ये तो आपकी डेमोक्रेसी का ये बहुत बुरा हो रहा है। आज रामरक्षा उद्धव ठाकरेंकडून या ठिकाणी म्हणणार आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहात। मी वेगळ्या कारणाकरता दाखल झालेलो आहे, माझं काम वेगळं असलं तर हे खरं आहे की राम मंदिरामध्ये जे घडले ते श्रद्धास्थान मानलं जातं सगळं, त्याचं अंतरंग कसं आहे, राम आमच्या अंतःकरणात आहे, परंतु जे रामाच्या नावाखाली मतं मागतात, राजकारण करतात, त्यांचं अंतरंग मात्र इथे समजून सगळ्या जनतेला आलेलं आहे। काँग्रेस आज या संपूर्ण रामरक्षा आंदोलनाला सोबत जाणार का उद्धव ठाकरेंच्या? नाही, मला त्या बाबतीत खरं म्हणजे मी दुसऱ्या कारणाकरता आलेलो आहे, सभेकरता आलेलो आहे, मला बारकावी त्यातले माहीत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। आता मला असं वाटतं की आता की पवार साहेब हे तर एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व आहे, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेत असतात, असं मताचा मी आहे।